आणि मुरलीधर मोहोळ दीनानाथ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. त्या पाठोपाठ त्यांचं सगळं घर ॲडमिट झालं. मग एका मुलीला घरी ठेवावं लागलं. मग त्यांची मावशी काकू सिरियस झाल्या, आई ॲडमिट, वडील ॲडमिट. दंगेकरांचे प्लस पॉईंट काय आहेत? तर दंगेकरांचा प्लस पॉईंट असा आहे की मी कोणाच्याही मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता आहे, मी गरीब आहे, माझा स्वभाव ओपन आहे. वसंत मोरेंनी प्रचार करताना ना धड भाजपवर टीका केली, ना धड काँग्रेसवर टीका केली. ते आपला एक स्वतःचा त्यांचा एक अजेंडा होता किंवा स्वतःची एक प्रचाराची त्यांची काही ठरलेलं होतं, त्या प्रचाराने गेले. आता MIMचा जो कॅन्डिडेट आहे, तर MIMचा कॅन्डिडेट किती मतं घेतो याच्यावर काँग्रेसच्या उमेदवाराची धाकधूक होऊ शकते. समजा आपण जातीच्या समीकरणातूनच बघायचं असेल तर ब्राह्मण मराठा जर हे दोन जाती एकत्र केल्या तर तिसऱ्या जातीने लुडबुड करायचीच गरज नाही. ते यांचेच 50% प्लस मतं आहेत या दोन जातींची. ट्रॅफिक कंजेशन हा सर्वाधिक मोठा इश्यू आहे. जे काही ड्रेनेज आहे, सांडपाणी व्यवस्थापन किंवा शुद्धीकरण करणं तो इश्यू आहे. मुळा मोठा नदीचं स्वच्छता हा इथला इश्यू आहे. रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ हे बेसिकली दोघंही महानगरपालिकेतून आलेले या ठिकाणचे नगरसेवक आहेत. म्हणजे ही धंगेकर हे पोटनिवडणुकीत आमदार झाले, म्हणजे गेल्या 1 वर्षभरापूर्वीचे आमदार आहेत. आणि मुरली मोहोळ हे आत्ता 22पर्यंत हे दोघंही नगरसेवक होते. हे आमदार असतानाही नगरसेवक होतेच 22पर्यंत. त्यामुळे मला असं ह्यावेळेची इलेक्शन मला बऱ्यापैकी वन टोन वाटते. आणि ह्या दोघांचं प्रचारातलं अस्तित्वही जाणवलेलं नाही, म्हणजे अगदी टू बी फ्रँक. जत्रा लोकशाहीची चर्चा पुण्याची सध्या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. आणि पुण्यामध्ये अर्थात एका बाजूला रवींद्र धंगेकर उभे आहेत, दुसऱ्या बाजूला मुरलीधर मोहोळ उभे आहेत आणि तिसऱ्या बाजूला वसंत मोरे उभे आहेत. अशी तिहेरी लढत होताना तर आपल्याला दिसते. मात्र खरंच ही तिहेरी लढत आहे का दुरंगी लढत आहे, या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रशांत आहेर सर आहेत. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता असं आहे की ही तिरंगी लढत आम्हाला वरकरणी दिसते, तुम्हाला कशी दिसते ही लढत? तिरंगी आहे का दुरंगी आहे? म्हणजे चौथा उमेदवार पण आहे MIMचा. ओके, ऍक्च्युअली ही चौरंगी लढत आहे. ओके, राजकीय एस्टॅब्लिश राजकीय पक्षांचा उमेदवार म्हणून. पण मला वाटतं ही दुरंगीच लढत आहे. म्हणजे महायुतीचे भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अशी ही सरळ सरळ लढत या ठिकाणी आहे. ह्या मतदारसंघाचा इतिहास जर बघितला तर 2009ला या ठिकाणी सुरेश कलमाडी खासदार होते. 4लाही मला वाटतं कलमाडीच खासदार होते. त्यानंतर 14ला या ठिकाणी जे शिरोळे, अनिलराव शिरोळे हे खासदार झाले. आणि 19ला स्वर्गीय गिरीश बापट या ठिकाणी खासदार झाले. तर गेल्या 2 निवडणुकांमध्ये भाजपला या ठिकाणी 3 लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळालेलं आहे. आणि 2009ला ज्यावेळेस कलमाडी खासदार झाले तर ते त्यावेळेस तिरंगी झाली होती. मनसे फॉर्ममध्ये होती. मनसे होती त्यावेळेस मला वाटतं बसपाकडून DSK होते, DS कुलकर्णी. आणि त्या मतांच्या विभाजनामध्ये कलमाडींचा अगदी 25,000 मतांनी विजय झाला होता. त्यामुळे ती कट टू कट इलेक्शन झाली होती. कदाचित त्यावेळेस मनसेची मतं जर डायव्हर्ट झाली नसती भाजपपासनं तर 2009लाच या ठिकाणी भाजपचा खासदार निवडून आला असता. असं सिच्युएशन, असा एक साधारण ह्या गेल्या 3 निवडणुकांचा पुण्याचा इतिहास आहे. आता असं आहे की सध्याच्या घडीला इथं वसंत मोरे उभे आहेत, त्यांची सोशल मीडियावरती लोकप्रियता दिसते. तुम्हाला काय दिसते? ते आहेत रेसमध्ये की मग ते जे वोट डिव्हिजन होईल तर ती त्यांची जी मतं असतील ती मतं नेमकी कोणाची असतील? भाजपची असतील की काँग्रेसची असतील? माझं म्हणजे आज प्रचार संपला म्हणून आपण हे अधिकृतरित्या बोलू शकतो. वसंत मोरेंनी प्रचार करताना ना धड भाजपवर टीका केली, ना धड काँग्रेसवर टीका केली. ते आपला एक स्वतःचा त्यांचा एक अजेंडा होता किंवा स्वतःची एक प्रचाराची त्यांची काही ठरलेलं होतं, त्या प्रचाराने गेले. जर त्यांनी सर्वाधिक टीका ही जर भाजपवर केली असती तर भाजपचं काही मतदान हे काँग्रेसकडे शिफ्ट झालं असतं. वसंत मोरेंनी नेमकी आपल्या प्रचाराचा लाईन काय किंवा विजन काय ही जर क्लिअर केली असती, त्यांनी तर सर्वाधिक टीका जर भाजपवर केली असती तर भाजपला त्याचा काही प्रमाणात फटका बसू शकला असता. आणि त्यांना जर अधिक मतं मिळाली असती तर त्याचा फटका काँग्रेसला बसला असता. कारण शेवटी भाजपवर टीका करून जी मतं डायव्हर्ट होणार होती, जी काँग्रेसला मिळणार होती ती त्यांना गेली असती. पण त्यांनी दोघांवर टीका केली नाही, त्यांनी ती इलेक्शन सोडून दिली, असं माझं एक
मत या ठिकाणी दिसतंय की ना त्यांच्यासाठी खूप प्रकाश आंबेडकरांनी या ठिकाणी ताकद लावली असंही काही चित्र या ठिकाणी दिसलेलं नाही. त्यामुळे ही इलेक्शन दुरंगी राहील. आता एमआयएमचा जो कॅन्डिडेट आहे तर एमआयएमचा कॅन्डिडेट किती मतं घेतो याच्यावर काँग्रेसच्या उमेदवाराची धाकधूक होऊ शकते. म्हणजे की कारण ती डायरेक्ट ती मतं काँग्रेसला जाणार होती. जर ती एमआयएमच्या कॅन्डिडेटला मतं गेलीच नाही, ही 1 to 1 लढाई राहिली तर त्याचा सर्वाधिक फायदा हा काँग्रेसला होईल. पण ही दोन्ही कॅन्डिडेट हे वंचितचा असू द्या एमआयएमचा असू द्या हा काँग्रेससाठीच धोकादायक आहे. संविधानाचा मुद्दा जो काँग्रेसनं उचलला होता आणि त्याचं जे परसेप्शन क्रिएट केलं ती जी मतं आहेत ती काँग्रेसच्या बाजून जातील का एससी समाजाच्या जर बाजून आपण बोलायचं झालं तर, की मग ती मतं आहेत ती वंचितला जातील आणि मग तो जो इम्पॅक्ट तो तोटा जो आहे तो काँग्रेसला म्हणजे रवींद्र धंगेकरांना सोसावा लागू शकतो. ती मला खूप मतं ट्रान्सफर होतील असं मला वाटत नाही. म्हणजे अगदी दोघांचं मिळून फार मतं ट्रान्सफर झाले तर 50,000पेक्षा पुढे जात नाहीत. की पूर्वी फक्त वंचितला 60,000 होती. त्यामुळे मला असं ह्यावेळेची इलेक्शन मला बऱ्यापैकी 1 to 1 वाटते आणि ह्या दोघांचं प्रचारातलं अस्तित्वही जाणवलेलं नाही. म्हणजे अगदी टू बी फ्रँक. त्यामुळे मला असं वाटत नाही फार आउट ऑफ डिव्हिजन या ठिकाणी पुण्यामध्ये आहे असं. आता असं आहे की पोटनिवडणुकीमध्ये विकासबाईची पोटनिवडणूक पार पडली त्याच्यामध्ये रवींद्र धंगेकरांची हाईप केली. म्हणजे त्यांनी प्रचाराची हाईप केली. त्याच्यानंतर ते खूप जास्त व्हायरल झाला होता. म्हणजे सगळ्यांच्या तो प्रतिष्ठेचा पण मुद्दा झाला होता आणि काँग्रेस जिवंत झाली असं वाटू लागलं होतं. तो जो कसब्याचं एक विधानसभा आहे ती जी स्टाईल आहे ती खऱ्या अर्थानं पुणे लोकसभेच्या मध्ये परावर्तित होईल असं दिसतंय का? कारण मोठा पॅन आहे. एक कसब्याची पोटनिवडणूक मी फार जवळून बघितलेली आहे. कसबा हा जरी गेली 4 टर्म 5 टर्म हा गिरीश बापटांचा मतदारसंघ म्हटला तरी मूळ कसबा ही कसबा पेठ जी आहे त्याच्यामधलं मुस्लिम आणि दलित हे मतदान खूप सायझेबल आहे. फक्त गिरीश बापट हे काय म्हणतो आपण त्याला खूप युक्तीने त्या ठिकाणी लढत होते आणि त्यामुळं तो ती जी कसब्याची जी पोट निवडणूक असायची ती गिरीश बापट जिंकायची. गिरीश बापट यांनी कायम ट्रायंग्युलर केली ती इलेक्शन कसब्याची आणि ही जी पोटनिवडणूक झाली ती 1 to 1 झाली. आणि त्या 1 to 1 मध्ये एक 10 ते 15,000 मतं खाणारा एक तिसरा प्लेअर म्हणजे काँग्रेसची मतं खाणारा एक तिसरा प्लेअर त्या कसब्यामध्ये आणावा लागतो. तो तिसरा प्लेअर आला तरच काँग्रेसचा तिथं पराभव होऊ शकतो. अन्यथा त्या ठिकाणी काँग्रेसचा पराभव होणारा नाही. ही सिच्युएशन आत्ताही आहे. जर एमआयएमच्या कॅन्डिडेटनी आत्ताही जर कसब्यातून अधिक मतं घेतली तर त्याचा फटका थेट काँग्रेसला बसेल. ती मतं जर त्यांनी नाही घेतली तर आजही काँग्रेसचा उमेदवार हा कसब्यातून लीडर्स मध्ये राहील. आता असं आहे की रवींद्र धंगेकर हे पूर्वाश्रमीचे मनसेमध्ये होते ते आणि ते मनसेमध्ये असल्यामुळं मनसेशी ते इंटॅक्ट राहिले होते. ती मतं त्यांना कसब्यामध्ये किमान पक्षी मनसे प्लस काँग्रेस असे मिळाली आणि त्याच्यानंतर ती निवडून आली असं म्हटलं जातं. आता राज ठाकरेंची जी सभा झाली त्याच्यामुळं तो जो रवींद्र धंगेकरांना मानणारा जो मनसेमध्ये एक वर्ग होता तो तुटला जाऊ शकतो का आणि तो मुरलीधर मोहोळ यांच्या मागे जाऊ शकतो का? म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या की 2000 समजा महापालिकेच्या 2007ला निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या 2009ला निवडणुका झाल्या. मी ह्या 2 निवडणुकांचा संदर्भ का सांगतो तर या काळामध्ये त्याच्यानंतर 2012ला परत महापालिकेच्या निवडणुका झाल्या. तर हा जो आहे ना मनसेचा सुवर्ण काळ आहे. म्हणजे सर्वाधिक आमदार 9च्या निवडणुकीत मनसेचे निवडून आले होते. राज ठाकरेंचा करिश्मा होता, सर्वाधिक सुवर्ण काळ होता आणि ह्या काळामध्ये आता हा सुवर्ण काळ होता असं मी का म्हणतो त्याचं कारण असं की जसं जसं आपण 14कडे यायला जातो ना तशी ह्या पुणे शहरातली मनसेची मतं ही कंप्लीट भाजपला ट्रान्सफर झाली. ती कशी झाली तर 2004च्या निवडणुकीत जेम्स लेनचा मुद्दा आला. त्यानंतर भांडारकरची तोडफोड झाली. त्यामुळे इथला असणारा एक ब्राह्मण समाज का जो सातत्याने शिवसेना आणि म्हणजे भाजप बरोबर होता त्यावेळेस राज ठाकरेंनी थेट भूमिका घेतल्यामुळं हा इथला एक मोठा वर्ग हा राज ठाकरेंबरोबर गेला आणि पुण्यामध्ये सायझेबल मत आहेत. जवळपास 20% पुढे आहेत. एवढी सायझेबल मत आहे आणि त्याचा इतका प्रचंड इम्पॅक्ट मनसेला जाणवला की मनसेचे मला वाटतं 25 का 26 नगरसेवक महापालिकेत निवडून आले. भूतन भविष्यात कोणी विचार पण करू शकत नव्हते एवढे मनसेचे नगरसेवक या ठिकाणी निवडून आले. जसा मोदींचा उदय झाला
तशी मनसेची पिछेहाट झाली पुणे शहरापुरतं तरी आहे. कारण मनसेचा प्रभाव हा नाशिक, पुणे, डोंबिवली हा जो दिसतो हा ह्याच बेल्टमध्ये दिसतो. आणि ते त्या ठिकाणी मनसेची मतं नव्हतीच ती. ही मतं इकडून तिकडं फक्त ट्रान्सफर झाली होती. ती मतं परत मूळ भाजपकडे आली आणि मनसेचा प्रभाव कमी झाला. आता मनसेची मतं किती आहे ऍक्च्युअल, किंवा नेमकी त्याचं डिव्हिजन कसं होईल, काय होईल, तर राज ठाकरे हे इट्स अ गुड ओरेटर आहेत. आणि समजा नरेंद्र मोदी ते पण खूप एक चांगले ओरेटर प्लस कम्युनिकेटर आहेत. बरोबर. असं तर राज ठाकरेंच्या भाषणामुळे मत परावर्तित किती होतील किंवा किती नाही होतील हा एक वेगळा चिंतनाचा विषय असू शकतो. परंतु परसेप्शन जे काही एक सेट करायचं असतं, एक नॅरेटिव्ह जे सेट करायचं असतं, ते नॅरेटिव्ह सेट करायला राज ठाकरे परफेक्ट होते. आणि जसं आपल्याला वाटलं की कसब्यामध्ये मनसेनी दंगेकरांना मदत केली, ती मतं कदाचित आजही दंगेकरांना मिळतील. पण तुम्ही नॅरेशनमध्ये किंवा नॅरेटिव्हमध्ये असं नाही म्हणू शकत की मनसेची मतं दंगेकरांना मिळतील. आज नॅरेटिव्ह हे सेट झालेलं आहे की ही मतं भाजपला मिळणार आहे. आता इथलं जे जातीय समीकरण आहे हे पाहूनच दोन्हीकडून उमेदवार दिले गेले आहेत का दिसते का तुम्हाला? आणि इथलं जे कास्ट कॅल्क्युलेशन आहे ह्या दोन्हीकडच्या नेत्यांच्या आधारावरती तसं कसं डिस्ट्रीब्यूट होईल का, आणि झालंच तर त्याचा कुणाला तोटा फायदा दिसतो तुम्हाला? प्लस असं आहे की मराठा इम्पॅक्ट इथं जो आंदोलनाचा आहे तो किती पडेल? तुम्हाला खरं सांगू का, तो मराठा इम्पॅक्ट आपण असेसमेंट कशी करावी हा मला त्याच्याबद्दलचा आहे. की जसं आपण शिरूरमध्ये बोलत होतो तशीच सिच्युएशन इथे आहे की काँग्रेसचा उमेदवार ओबीसी आहे तर महायुतीचा उमेदवार मराठा आहे. तर त्या कॅल्क्युलेशनमध्ये आपण कसं बघणार आहे याच्याकडं, या सगळ्या गोष्टींकडं इम्पॅक्ट कसा राहणार आहे की म्हणजे जरांगेंना हे मान्य असणार आहे का या ठिकाणचा मराठा उमेदवार पाडा, किंवा नेमकी काय कशी भूमिका घेतली जाणार, मराठा याच्याकडे कसं बघणार. त्यामुळं आणि माझं ह्या पुणे शहराबद्दलचं एक स्पष्ट मत असं आहे की जर असं असतं, आपण जातीच्या समीकरणातूनच बघायचं असेल तर ब्राह्मण मराठा जर हे दोन जाती एकत्र केल्या तर तिसऱ्या जातीने लुडबुड करायचीच गरज नाही. ते यांचेच 50% प्लस मत आहेत ह्या दोन जातींची, आणि हेच इलेक्शन जिंकू शकतात. पण ते गरज काय आहे ना तिसऱ्या प्लेअरची. पण हे पुणे शहर हे काही असं जातीत बांधलं गेलेलं आहे किंवा जातीतून याच्याकडं बघावं असं मला वाटत नाही. म्हणून माझं असं मत आहे की पुणे शहराला जातीच्या चष्म्यातून बघू नये. प्रचाराचे मुद्दे तुम्हाला काय काय दिसतात या सगळ्यामध्ये? ट्रॅक झाले या ठिकाणच्या प्रचाराचे मुद्दे असे आहेत की पुणे शहर हे मुंबई सारखं कॉम्प्लेक्स सिटी आहे. म्हणजे पुण्याचे इश्यूज वेगळे आहेत, हायली अर्बन आहे. ह्या पुणे शहराची आत्ताची लोकसंख्या ही 70 लाखाला टेकलेली आहे. पुण्याच्या डोक्यावर बऱ्यापैकी धरणं आहेत, बऱ्यापैकी पाणी आहे, म्हणून या शहराच्या पिण्याच्या पाण्याची वाहतूक होत नाहीये. म्हणजे जरी इथल्या टेल एंडला पाणी मिळत नसलं तरी या शहराला पाणी नाही असं म्हणण्याची परिस्थिती नाही. कारण डोक्यावर 26 TMC पाणी, म्हणजे मिनिमम 26 TMC पाणी स्टोरेज कॅपॅसिटीतले वाहून जाणारं पाणी वेगळं. तर त्याच्यामुळं इथला इश्यू काय आहे, इथला इश्यू ट्रॅफिक कंजेशन हा सर्वाधिक मोठा इश्यू आहे. जे काही ड्रेनेज आहे, सांडपाणी व्यवस्थापन किंवा शुद्धीकरण करणं तो इश्यू आहे. मुळामुठा नदीचं स्वच्छता हा इथला इश्यू आहे. हेल्थमध्ये पुणे ही रेस्ट ऑफ महाराष्ट्रासाठीची एक हेल्थ इंडस्ट्री ही पुणे झालेली आहे. त्यामुळे उपचारासाठी सगळा महाराष्ट्र इथे येतो. त्यामुळे तो एक प्रेशर इथं ह्या पुण्यावर आहे. आणि अर्बनायझेशन वाढण्याचं ते एक कारण आहे. त्यानंतर MPCचे UPCचे क्लासेस करायला महाराष्ट्रभरची मुलं या ठिकाणी येतात. ती संख्या 4 लाख प्लस असावी. म्हणजे पुण्याच्या वार्षिक उलाढालीमध्ये जवळपास 400-500 कोटीची उलाढाल ह्या MPC UPCच्या पोरांची आहे. त्यामुळे त्यांचे काही वेगळे इश्यूज आहेत. तर अशा प्रकारचे एन नंबर ऑफ इश्यूज आपल्याला या ठिकाणी दिसतात. तेच या सगळ्या संदर्भात बोलायचं मला की आयडियल विजन काय असलं पाहिजे. आयडियल विजन जी गेली 2014 पासून जे मांडलं गेलं, 2017 पासून मी पण महापालिकेत बघतो. तर 17ला का, तर 17ला भाजप महापालिकेच्या सत्तेत आलं. तर या ठिकाणी किती ठिकाणी आपण या ठिकाणी उड्डाणपूल बांधू शकतोय, एलिव्हेटेड रस्ते करू शकतो, मेट्रो या ठिकाणी आपल्याला समजा ही 54 किलोमीटरचं पहिलं 3 रूट या ठिकाणी सुरू होत आहेत. पण मॅक्झिमम नेटवर्क आपण मेट्रोचं कसं उभं करू शकतो, पब्लिक ट्रान्सपोर्ट कशी बूस्ट करू शकतो, हा झाला ट्रान्सपोर्ट अँगलचा विषय.
पुणे शहरातून बाहेर पडणारे रस्ते आपण एलिव्हेटेड कसे देऊ शकतो. ही जी मुंबईची मिसिंग लिंक आता जी होतीये त्यातून समजा पूर्वी खंडाळा घाट क्रॉस करताना पुण्यावरून मुंबईला यायला 7 तास लागायचे, आता 3, 3.5, 4 तास लागतात. अटल सेतूमुळे तो आता प्रवास 2.5 तासावर आला. ह्या मिसिंग लिंकमुळे आणखी अर्धा तास, म्हणजे आता 2 तासात मुंबईला जाणार आहे. पुण्याला एअरपोर्ट नाहीये, स्वतःचा इंटरनॅशनल एअरपोर्ट नाहीये, डिफेन्स एअरपोर्टवरनं काम भागवत आहे. पुण्याला एक स्वतःचा एअरपोर्ट लागणार आहे. असे पुणे हे काय म्हणतो ना आपण त्याला, जगाच्या नकाशावर विस्तारू पाहणारं शहर आहे. पुण्याचे 2 टोकाचे इश्यूज आहेत. ते एका बाजूला 40% लोकसंख्या ही झोपडपट्टीत राहतीये, तर दुसऱ्या बाजूला 60% लोकसंख्या जी आहे त्यांचे ऍस्पिरेशन वेगळे आहेत. अशी एक कॉम्प्लेक्स सिच्युएशन या ठिकाणी. दोन्हीकडचे जे उमेदवार आहेत, रवींद्र धंगेकर आहेत, मुरलीधर मोहोळ आहेत, त्याचे काय प्लस मायनस दिसतात तुम्हाला? रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ हे बेसिकली दोघंही महानगरपालिकेतून आलेले या ठिकाणचे नगरसेवक आहेत. म्हणजे ही धंगेकर हे पोटनिवडणुकीत आमदार झाले, म्हणजे गेल्या 1 वर्षभरापूर्वीचे आमदार आहेत. आणि मुरली मोहोळ हे आता 22 पर्यंत हे दोघंही नगरसेवक होते. हे आमदार असतानाही नगरसेवक होतेच 22 पर्यंत. त्यामुळं पुणे शहराचं राजकारण नव्या पिढीच्या हातात जात आहे. म्हणजे जर आता चंद्रकांत पाटील एक सिनियर मोस्ट या ठिकाणी जर आमदार सोडले, तर माधुरी मिसाळ त्या खालोखाल आणि भीमराव तापकीर त्या खालोखाल एक सिनियर आमदार आहेत. पण ते दोघेही नगरसेवक होते. गिरीश बापट तर आता हयात नाहीत, पण चेतन तुपे याच टर्म मधले नगरसेवक होते, सिद्धार्थ शिरोळे याच टर्म मधले नगरसेवक होते, सुनील कांबळे याच टर्म मधले नगरसेवक होते, आणि सुनील टिंगरे याच टर्म मधले नगरसेवक होते. मला सांगायचं काय तर पुण्याचं राजकारण जुन्या पिढीतून नव्या पिढीच्या हातात जाते, आणि ते जाताना जो खडखडाट होतो तो खडखडाट आता होतोय. मेधा कुलकर्णींना राज्यसभेवरती घेतलं मध्यंतरी. आता पाठीमाग कसब्यामध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये जो पराभव झाला, त्याच्यामध्ये ब्राह्मण जे एक मतं जी भाजप प्रॉमिनंटली म्हणत होतं की ती आमची मतं आहेत, ते एक डिस्टर्ब झालं असं वाटलं. आणि मग त्याच्यामुळे त्यांनी काळजी घेतली आहे का, आणि ती जी ब्राह्मण मतं आहेत त्याने सिक्युअर करण्याचा एक फॉर्म्युला वापरला होता मध्यंतरी. पुण्याच्या म्हणजे एक समजून घ्या की आपण समजा दुसरा कुठलाही समाज घेऊ, XYZ, ज्यांची 10% जास्त मतं आहेत, तर प्रत्येक समाजाला एक रेकग्नायझेशन द्यायचा किंवा त्याचं रिप्रेझेंटेशन द्यायचा प्रयत्न कुठली पॉलिटिकल पार्टी करते. ज्या समाजाची 21% जास्त मतं ह्या शहरात आहे, तर त्या शहरामध्ये त्या समाजाला एक रिकमेंडेशन किंवा रिप्रेझेंटेशन आपण देणार की नाही देणार, प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला तो विचार करावा लागतो. आतापर्यंत काँग्रेसकडून परिषदेवर आनंद गाडगीळ यांना दिलं जायचं, काँग्रेसकडून दिलं जायचं, पण आनंद गाडगीळ या ठिकाणाहून ते परिषदेवर आमदार असायचे काँग्रेसकडून. त्यांना काय गरज पडत होती आनंद गाडगीळांना या ठिकाणी रिकमेंडेशन? एक तर त्यांचा वारसा काकासाहेब गाडगीळ किंवा गाडगीळ घराण्याचा वारसा आहे, एक तर मोठ्या घराण्यात, म्हणजे काँग्रेसच्या एका मोठ्या घराण्यातले की ज्यांचे इंदिरा गांधींशी जे थेट सलोख्याचे संबंध असलेलं असं घराणं होतं, तर त्या घराण्याला ते रिप्रेझेंटेशन असलं तरी एक गाडगीळ कुटुंबाला या ठिकाणी ते एक रिप्रेझेंटेशन त्यांचं या ठिकाणी केलं गेलेलं होतं. आता ब्राह्मण समाजाची तर म्हणजे डॉमिनन्स असलेली तर BJP आहे, तर त्यांना या ठिकाणी कोण कोण होतं, तर यापूर्वी म्हणजे अगदी 1-1.5 वर्षापूर्वीपर्यंत खासदार गिरीश बापट हे ब्राह्मण होते, कसब्याचे आमदार मुक्ता टिळक ह्या ब्राह्मण होत्या. तर या ठिकाणचं रिप्रेझेंटेशन किंवा त्यांचं होतच, ब्राह्मणांना दिलं. आता ते द्यायची तर हे दोघंही दुर्दैवाने त्यांचा देहांत झाला, दोघं अकाली निधन झालं, तर ही कोणाला तरी द्यायला तर लागणार ना, बॅटन तर पास करायला लागणार. एवढ्या मोठ्या समाजाला वाऱ्यावर कसं सोडून दिलं जाईल, प्रतिनिधित्व दिलं जाईल. आणि म्हणून ती बरोबर ती कोणी कॅश करायचं होतं, ते देवदारांनी कॅश करायचं होतं का ते मेधाताईंनी कॅश करायचं होतं? तर भाजपनी मेधाताईंच्या पारड्यात आपली मत टाकलं आणि त्यांना खासदार केलं. मला एवढंच वाटतं, त्याच्यापेक्षा काही त्याच्यात वेगळं. आता अजितदादांचा सुद्धा एक इम्पॅक्ट कायम राहिलेलाच आहे. त्यांची या सगळ्या निवडणुकीमध्ये काय भूमिका दिसते तुम्हाला? महायुतीच्या बाजूने ते आहेतच, मात्र या सगळ्या निवडणुकीवरती कसा प्रभाव टाकू शकतात अजितदादा विशेषतः? अजित पवारांनी एक भूमिका याच्यात घेतली की मी माझी सेक्युलर भूमिका सोडणार नाही, ही अजित पवारांनी भूमिका आपली कायम ठेवलेली आहे. आणि म्हणजे कालच्या कोंडव्याच्या रॅलीमध्ये अगदी मुस्लिम टोपी घालून
ते रुमाल टाकून ते गेले. म्हणजे ते महायुतीत येते म्हणून मी काही फक्त राईट विंगचीच भूमिका अशी घेईल असं त्यांनी काही. आणि कालच्या सभेतही लाईन ती राज ठाकरेंनी घेतली की अजित पवारांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही, ही काल राज ठाकरेंनी पण तीच लाईन घेतली. तर अजित पवार हे काय म्हणतो आपण त्याला, प्रामाणिकपणे महायुतीच्यासाठी भांडतायत, लढतायत, काय जे प्रयत्न करायचे ते सगळे करतायत. त्यामुळे मला अजित पवारांच्या भूमिकेबद्दल काही शंका वाटत नाही. शेवटचे काही प्रश्न आहेत माझे. आता असं आहे की आपण मगाशी म्हणालो की कसब्यामध्ये रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक जिंकली. अर्थात ती जी निवडणूक होती ती बऱ्याच अंशी लोकल मुद्द्यावरती लढली गेली होती. मात्र आताची जी निवडणूक आहे ती देशासाठी निवडणूक, पुण्याचा जो मूड आहे तो तसाच राहिलेला आहे पहिल्यापासून. तर अर्थातच देशाची निवडणूक आहे, याच्यामध्ये मोदींचा एक इम्पॅक्ट हा एका बाजूला दिसून येतो. मोदी किंवा शहा असतील ते सातत्याने इथं येताना दिसत आहेत, मग मेट्रोचा विकास केला वगैरे वगैरे अशी चर्चा एका बाजूला होते. दंगेकरांना ही जी निवडणूक आहे, कसबा ही एक वेगळी निवडणूक होती, मात्र ही जी पुण्याची निवडणूक आहे या सगळ्या मुद्द्यांच्या आधारावरती ती जड जाताना तुम्हाला दिसते का? मूळ पुण्याचा बेस बघितला ना, तर समजा हे गेल्या 2 टर्म सोडल्या तर आतापर्यंत इथं त्याच्या आधी आणखी 1-2 म्हणजे 4 वेळा की हा कायम भाजप काँग्रेस राहिलेला मतदारसंघ आहे. तर पुण्यावरचं मोदींचं गारुड अजून पूर्णपणे निघालंय किंवा फार काही या ठिकाणी उलथापालथ झाली असं मला लगेच असं वाटत नाही. मी जसं तुम्हाला म्हटलं की ब्राह्मण समाजाचं इथं सायझेबल वोटिंग आहे. तर ह्या केसमध्ये दंगेकरांचे प्लस पॉईंट काय आहेत, तर दंगेकरांचा प्लस पॉईंट असा आहे की मी कोणाच्याही मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता आहे, मी गरीब आहे, माझा स्वभाव ओपन आहे, कोणी या माझ्याकडं, कोणाला काय पत्र पाहिजे असेल घेऊन जा, कोणाला काय मदतीला मी उभा राहील, अशा प्रकारची त्यांची एक स्वतःची एक भूमिका आहे किंवा त्यांनी एक स्वतःचं एक आपलं कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप केलेली आहे. तर गेल्या 5 वर्षामध्ये मुरली मोहोळ स्टँडिंग कमिटी चेअरमन राहिले. त्या काळात मोठे प्रोजेक्ट्स आले, त्यानंतर महापौर राहिले. त्या काळात नेमकी कोरोना आला आणि त्या कोरोनामुळे ते घराघरात किंवा प्रत्येकाच्या समोर पोहोचले. कारण जशी भूमिका उद्धव ठाकरेंच्या बाबत राहिली की उद्धव ठाकरे जसं घराघरात जायला उद्धव ठाकरे कारणीभूत, ही कोविड हा एक मोठा इम्पॅक्ट होता, तसंच ते मुरली मोहोळांच्या बाबतीत लागू झाला. मग मुरली मोहोळांना कोरोनाची लागण झाली असं कळलं की, आणि तो पहिल्या टप्प्यातली होती, तेव्हा ते कोरोना वॉरियर्स बिर नाही का, ते घरी ते बरे होऊन आलं का लोक थाळ्या वेळा वाजवून त्यांचं फार स्वागत करायचे. म्हणजे तर ते आमच्याकडे एका मुलीने डान्स केला होता, तो खूप व्हायरल झाला. असा तो काळ होता की त्यावेळेस खरंच दहशत होती. आणि मुरली मोहोळांना कोविड झाला, त्यांचे स्वॅब पॉझिटिव्ह आला. मग त्यांच्या दारापुढे ते ॲम्ब्युलन्स त्यांना घेऊन जायला आली. ते ॲम्ब्युलन्समध्ये बसले, ती आजूबाजूला लोक उभी आहेत आणि एकदम ते सगळीकडे चॅनलवर सुरू झालंय. तर त्यांना उद्धव ठाकरेंनी फोन केला. त्यावेळेस ते सीएम होते की मुरलीधर काय कसं आहे, काय मदत, काय व्यवस्थित आहे ना, असं ते सगळं. आणि मुरलीधर मोहोळ दीनानाथ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. त्या पाठोपाठ त्यांचं सगळं घर ऍडमिट झालं. एका मुलीला घरी ठेवावं लागलं, मग त्यांची मावशी काकू सिरियस झाल्या, आई ऍडमिट, वडील ऍडमिट, अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये की, आणि मग त्यावेळेस एक इमोशनल वातावरण त्यांच्या होती, ते सगळं तयार झालं. आणि तिथून पुढं ते सगळीकडं ते घराघरात मुरली मोहोळ पोहोचले. मुरली मोहोळांनी आजही काही त्यांच्या आठवणी सांगितल्यात कोविडमधल्या. तर बेसिकली हा एक काय मराठा समाजातला पैलवान, कोल्हापूरच्या तालमीत वाढलेला, कोल्हापुरातून आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलंय, भावे हायस्कूल मधून शिकलेला आहे, पार्टी बाबत समर्पित आहे, पार्टीशी तो पैलवानच आहे, म्हणजे ते काय हे आहे. तर अशा प्रकारची भूमिका ही मुरली मोहोळांची एक आहे. त्यामुळं परत मी तुम्हाला जे मागाशी म्हटलं, ही इलेक्शन क्लासवर न्यायचा जो काही प्रयत्न आहे, तर तो इलिट क्लास किंवा मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास म्हणून ही मुरली मोहोळांच्या बाजूने इलेक्शन दिसते. तर जो झोपडपट्टीचा वर्ग आहे किंवा काँग्रेसला मानणारा श्रमिकांचा वर्ग आहे, तर तो सगळा एक मोठा क्लास जो बोलतोय, रस्त्यावर जो रिॲक्ट होतोय, तो क्लास हा कुठंतरी आज रवींद्र धंगेकरांच्या बरोबर दिसतोय. आणि
अचानक काँग्रेसच्या एक लक्षात असं आलं की ही इलेक्शन आपण जिंकू शकतो, असं त्यांना कुठेतरी कॉन्फिडन्स आलाय. त्यामुळे काँग्रेसची सगळी नीती म्हणजे विदर्भातले जवळपास 12-13 आमदार, सुनील केदार पण आज थांबलेले आहेत, पुण्यात थांबलेले आहे. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या त्यांना पुणे लोकसभा मतदारसंघात थांबता येत नाही, म्हणून ते शेजारी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या कात्रच्या चौकाच्या पलीकडे गेलं की बारामती मतदारसंघ तिकडच्या हॉटेलवर जाऊन राहिले की आपल्याला टेक्निकली. मी आता जो काही दौरा वेगवेगळे दौरे येतात त्याच्यात मी बघितलं, रमेश चेन्नीथाला जे महाराष्ट्राचे प्रभारी आहे ते पण पुण्यात येत आहेत. म्हणजे ते 2 दिवस उद्यापर्यंत, आज आणि उद्या 2 दिवस पुण्यात आहेत. म्हणजे ते पण की शेवटच्या 2 दिवसातली लढाई पण आपण कुठं कमी पडू नये असं काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करते. दोघांच्या काय उणीवा दिसत आहेत तुम्हाला? दोघांच्या उणीवा म्हणजे साधारण मला उणीव म्हणायचं की काय मला ते कळत नाहीये, पण पुणे ही एक काय महाराष्ट्राची, देशाची एक सांस्कृतिक राजधानी आहे. पुणे हे शैक्षणिक शिक्षणाचं माहेरघर आहे. म्हणजे आज आपण ज्या ठिकाणी हे शूट करतोय असं समजा, ह्या पलीकडच्या रस्त्यावर गोपाळकृष्ण गोखले रस्त्याने चालत जात आहेत, टिळक रस्त्याने चालत जात आहेत, सावरकर इथं शिकलेत, गांधीजींचे गुरु नामदार गोपाळकृष्ण गोखले ह्या परिसरात फिरलेत. अशी सगळी काय मोठी माणसं या ज्या शहरांनी दिलीत, या शहराचं नेतृत्व करायला जाताना हे 2 नेते सक्षम आहेत का, किंवा ते आपल्याला त्या खासदाराला ते न्याय कसा देतील याच्याबद्दल मला आता तरी कुठंतरी माझ्या मनात ती एक काय होतं पण त्याला साशंकता आहे. कदाचित ते खूप चांगलाही न्याय देतील किंवा खूप चांगलंही काम करतील, परंतु समजा पुण्यामध्ये IT उद्योग वाढीला आलेला आहे, 4 फॉरेन डेलिगेशनशी बोलायचं आहे, किंवा वेगवेगळ्या काय झालंय की नगरसेवकाची कामं खासदारांनी करणं अपेक्षित नाही, खासदाराचीच कामं खासदारांनी करा, आमदाराचीच कामं आमदारांनी करा आणि नगरसेवकांचीच कामं नगरसेवकांनी. पण ते दुर्दैवानं ती लॅडरच तुटत चालली की काय. लोकांच्याही अपेक्षा अशा आहेत की माझ्या नळाला पाणी येत नाही त्याची जबाबदारी खासदारांनीच घ्यावी. आता हा राजकारणाचा भाग झाल्यामुळं, परंतु ह्या शहराला एक चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. पुढे एक 5-25 वर्ष जसं कलमाडींनी हे शहर ठरवलं की माझं हे विजन होतं, मला हे शहर असं न्यायचं होतं, तसं इथल्या खासदाराला असं वाटलं पाहिजे की मला हे शहर ह्या दिशेने न्यायचंय. आणि त्या दिशेने नेण्यासाठी त्यांच्याकडे जे व्यक्तिगत पोटेन्शियल पाहिजे ते पोटेन्शियल मला तुलनेने फारसं दिसत नाही. सरांनी सांगितलेली शेवटची नोट आहे ती महत्वाची सगळ्यात, आणि अर्थातच इथलं जे नेतृत्व आहे दोन्हीकडचं ते अद्याप तरी सक्षम दिसत नाहीये. खासदारांची कामं खासदारांनी केली पाहिजेत, नगरसेवकांची कामं नगरसेवकांनी केली पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण दुर्दैवानं जी निवडणूक आहे ती इमोशनल पातळीवरती बऱ्याच अंशी लढली जात असल्या कारणानं बऱ्याच वेळा मुद्दे बाजूला राहतात किंवा जे कामं आहेत ते ऍक्च्युअल बाजूला राहतात, विजन आहे ते बाजूला पडतं आणि इमोशनल पातळीवरतीच निवडणूक ही लढली जाते. सर अगदी थोडक्यात तरीही आपल्याला एक गोष्ट सांगावीच लागणार आहे, ती म्हणजे असं आहे की पुन्हा एकदा काँग्रेस इथं पुनरुज्जीवित होऊ शकतं का, किंवा मग भाजप पुन्हा एकदा बाजी मारू शकेल का? अर्थात इथला जो अंडरकरंट सध्याच्या परिस्थितीमध्ये दिसतोय, रवींद्र धंगेकर की मुरलीधर मोहोळ, ही तुल्यबळ लढत आहे. कारण याच्यात आता पुण्याचं खूप डिफरन्शिएट करणं योग्य का नाही. तुम्हाला सांगतो गंमत काय आहे, पर्वती, वडगाव शेरी, कोथरूड हे 4 लाख प्लस मतदारसंख्या असलेले आहे. आता त्या कसब्याचं जीवच 2,30,000 आहे. तिथं घडणारं मतदान 1,50,000. तिथं किती लीड घेतलं तर 10-15 हजाराच्या पुढे लीड जात नाही. ते बापट होते म्हणून 50,000 लीड होतं. हे दोघांच्या ह्याच्यात तिथं लीड जात नाही. त्या कसब्याला तसंही काही हे नाही. कॅन्टोन्मेंटची अवस्था ती, शिवाजीनगरची अवस्था तीच. या तिघांनी मिळून फार धंगेकरांना 1 साइड लीड मिळाली तरी 60,000च्या पुढे लीड जात नाही. आणि जर मुरली मोहोळांना 1 लाखाचं लीड जर नुसतं कोथरूड मधून मिळालं तर हे भविष्यपट होतं. अशी ती सगळी गणित आहे. त्यामुळे इथलं गणित मांडताना ना ते अजून त्याच्या डेअरिंग नाही होत ती गणित. अर्थात निकाल जो आहे तो 4 जूनला लागणार आहे. त्यावेळेस सगळ्या या गोष्टीवरती बोललं बरं होईल की नेमकं त्यावेळेस नेमकं काय घडतंय, कुठल्या भागातून कशा पद्धतीनं मतदान पार पडतंय, लोकांची काय टेंडन्सी असेल. मग त्यावेळेस कास्ट कॅल्क्युलेशन हे जे पोस्ट डिसेक्शन आहे ते पोस्ट डिसेक्शन त्यावेळेस करणं हे उत्तम राहील. अर्थात सर तुमचं खूप खूप आभार
आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, सरांचं विश्लेषण कसं वाटलं ते मात्र आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.